प्राईम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत आपल्या सगळ्यांना सावध करणाऱ्या या बातमीनं। मंडळी, तुमच्या घरात येणारा डर्टी हरभरा तुम्हाला आजारी पाडू शकतो। भोगी जवळ येते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या हरभरा विक्रीसाठी बाजारात आला। मात्र तो हरभरा कशा प्रकारे स्वच्छ केला जातोय, आपल्या घरात तो कसा येतोय हे जाणून घेणं गरजेचं आहे। डर्टी हरभरा आरोग्यावर संक्रांत। भोगीला डर्टी हरभऱ्याचे भोग। नाल्याच्या पाण्यात हरभऱ्याची स्वच्छता। नाल्याच्या पाण्यात हरभऱ्याची अशा प्रकारे स्वच्छता सुरू आहे। नाल्यातील खराब पाणी आणि हा गलिच्छ परिसर पाहून तुम्हाला अतिशय किळस येईल। मात्र याच ठिकाणी या गलिच्छ पाण्यात हा किळसवाणा प्रकार सुरू आहे। विक्रीसाठी आणलेला हरभरा दिवसाढवळ्या इथे धुतला जातोय आणि या मुजोर विक्रेत्यांना कायद्याचा सुद्धा धाक वाटत नाही आणि मनाची लाज तर त्याहून वाटत नाही। क्या कर रहे धोखे? ये धोखे क्या कर रहे? हाँ, काय के लिए? बेचने के लिए। बेचने के लिए। ऐसा गंदे पानी में धोते क्या? गंदा पानी है क्या? फिर क्या है? हाँ, ये सप्पा पानी है। पुण्यातल्या एम्प्रेस गार्डन या उच्चभ्रू परिसरात हा घाणेरडा प्रकार राजरोजपणे घडतोय। मात्र इथे फक्त हरभराच नाही तर भाजीपाला सुद्धा धुतला जातो आणि खुद्द विक्रेत्यांनीच याची कबुली दिली आहे। क्या नाले के पानी में धोखे दे रहे क्या खाने के लिए? नाले का अच्छा पानी है, उसके साथ हाँ? भाजीपाला भी देते हैं। लोकांच्या आरोग्याशी निगडीत प्रकार आहे हा। सरकारने याच्यावर ताबडतोब लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी। मी या रस्त्याने नेहमी जात असतो। आज फक्त हरभरे दिसले, नाही तर बरेच इथे भाजीपाला, त्याचबरोबर इतर गाड्या धुणे, टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्या बी इथे धुण्यात असतात। त्यातच असे भाजीपाला धुवून तिथल्या तिथे बी विकतात किंवा आपल्यासारख्या भागात आपल्याला ते आपल्या खाण्यामध्ये येत आहे। हरभऱ्याची विक्री करण्याआधी ते धुवून काढले जात असल्याचं या विक्रेत्यानं कबूल केलं आणि हाच हरभरा ग्राहक विकत सुद्धा घेतात। मात्र हा हरभरा तुम्हाला आजारी पाडू शकतो। कॉलरा असतो, डायरिया असतो, हेपॅटायटिस असतो किंवा टायफॉइड सारखे आजार असतात। या अशा प्रकारच्या आजाराच्या साथी या कंटॅमिनेटेड फूड खाण्यामुळे होतात। तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण जर घरात काही भाजीपाला असेल, फळं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य असतील तर ते घेऊन येत असू तर हा ताजा म्हणून आपण खातो, पण तो खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुणं, त्याचं निर्जंतुकीकरण करणं हे अत्यंत आवश्यक असतं। अतिशय घाणेरड्या नाल्याच्या पाण्यात भाजीपाला धुण्याचे प्रकार याआधी सुद्धा उघडकीस आले आहेत। मात्र अन्न आणि औषध विभागाकडून कठोर कारवाई होत नसल्यानं नागरिकांच्या जीवाशी हा खेळ सर्रास सुरूच राहतो। त्यामुळे ग्राहकांनो, तुम्ही सजग राहा, तरच तुमचं आरोग्य सुरक्षित राहील। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे।